आज आपण ब्लड ग्रुप एबीओ ब्लड ग्रुप इन ह्यूमन समजून घेणार आहोत। त्याआधी थोडंसं हे आपल्याला कोणी सांगितलं, कार्ल लँडस्टेनरने आपल्याला एबीओ ब्लड ग्रुप सांगितला आणि डिकॅस्टोरो आणि स्टर्ले यांनी आपल्याला एबी ब्लड ग्रुप सांगितला। हे ध्यान ठेवायचं। आता एबीओ ब्लड ग्रुप समजून घेताना ह्यूमन मध्ये ब्लड ग्रुप कोणते आपल्याला माहित पाहिजे। ए आहे, बी आहे, एबी आहे आणि ओ आहे। तर एखादा ब्लड ग्रुप ठरताना तो जीन्सवर अवलंबून असतो, जिनोटाइपवर, म्हणजे जनरेशन टू जनरेशन। आता फॉर एक्झाम्पल ए ब्लड ग्रुप आहे तर त्याची जिनोटाइप आहे IA हे प्युअर आहे, IAIO इथं जे दिसतंय हे हायब्रिड आहे। तसंच इथं बी ब्लड ग्रुप मध्ये सुद्धा आहे IB आणि इथे काय आहे O आहे। तर हा जो ब्लड ग्रुप आहे बी ब्लड ग्रुप या जिनोटाइप मुळे आहे। एबी ब्लड ग्रुप हा या जिनोटाइप मुळे आहे IAIB आणि ओ ब्लड ग्रुप हा IOIO या जे जिनोटाइप आहे त्यांच्यामुळे ब्लड ग्रुप ठरतात। आणि जर इंडिव्हिज्युअल विथ A antigen on surface of RBC and B antibody in serum, this type of individual is called as a blood group A। अशा प्रकारचा जो इंडिव्हिज्युअल असेल त्याला आपण ब्लड ग्रुप ए म्हणायचे। असा जो पर्सन असेल त्याचा ब्लड ग्रुप काय असेल, ए असेल। ए ब्लड ग्रुप असणारा जो आहे तो कोणाला डोनेट करू शकतो, ए हा ए ला डोनेट करू शकतो आणि एबी ला डोनेट करू शकतो। आणि कोणाकडून रिसीव्ह करू शकतो, ए हा फक्त ए कडून रिसीव्ह करू शकतो आणि ओ कडून रिसीव्ह करू शकतो, ब्लड घेऊ शकतो। लक्षात आलं। तसंच बी ब्लड ग्रुपचा आहे इंडिव्हिज्युअल विथ antigen B on surface of their RBC and antibody A in serum. This type of individual is called as a B blood group individual। कोणता असेल तो इंडिव्हिज्युअल बी ब्लड ग्रुप। जो पर्सन असेल तो ब्लड ग्रुप कोणता असेल त्याचा बी ब्लड ग्रुप असेल। म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता ब्लड ग्रुप ए इंडिव्हिज्युअल हॅव antigen A on the surface of their RBC and antibody B in the serum, असंही तुम्ही म्हणू शकता ए च्या बाबतीत। तसंच बी च्या बाबतीतही तसंच म्हणू शकता। आता हे झालं बी ब्लड ग्रुप। तर बी कोणाला डोनेट करू शकतो, बी हा बी ला डोनेट करू शकतो, एबी ला डोनेट करू शकतो। घेऊ कोणाकडून शकतो ब्लड, तर बी ब्लड ग्रुपकडून घेऊ शकतो, त्याचबरोबर ओ ब्लड ग्रुपकडून घेऊ शकतो। एबी ब्लड ग्रुप आहे त्याचा जिनोटाइप आहे IAIB हा या जिनोटाइप मुळे काय एबी ब्लड ग्रुप आहे। मग एबी ब्लड ग्रुप असेल तर त्याचा अँटीजन आणि कोणता अँटीजन असतात, ए अँड बी अँटीजन असतात त्याच्या आरबीसी मध्ये आणि तिथे अँटीबॉडी नसतात। मग एबी कोणाला डोनेट करू शकतो, एबी फक्त एबी ला डोनेट करू शकतो ब्लड, पण घेऊ मात्र कोणाकडून घेऊ शकतो, ए कडून घेऊ शकतो, बी कडून घेऊ शकतो, एबी कडून घेऊ शकतो आणि ओ कडून घेऊ शकतो। कॅन रिसीव ब्लड फ्रॉम दिस ए बी एबी और ओ। लक्षात आहे। आता ओ ब्लड ग्रुप आहे। आता ऍक्च्युली ओ ब्लड ग्रुपला इथे आपण इथं आयओ असं जरी म्हटलं जिनोटाइप, स्मॉल आय सुद्धा वापरतात। लक्षात घ्या काही ठिकाणी स्मॉल आय सुद्धा हे जिनोटाइप म्हणून वापरले ओ डिनोट करायला। लक्षात घ्या। आणि मग हा जो असेल याचा अँटीजन कोणता आहे, अँटीजन नील आहे, तिथे अँटीजन नाहीत त्याच्या सरफेस मध्ये, आरबीसी जे आहे तिथं अँटीजन नाही। लक्षात आहे, ऑन द सरफेस ऑफ आरबीसी। परंतु अँटीबॉडी आहेत, बोथ अँटीबॉडी आर प्रेझेंट इन सिरम, प्लाझ्मा मध्ये काय ए आणि बी अँटीबॉडी प्रेझेंट आहे। मग हा डोनेट कोणाला करू शकतो, कोणाला डोनेट करू शकतो, ओ हा ए ला डोनेट करू शकतो, बी ला, एबी ला आणि ओ ला, पण घेऊ फक्त कोणाकडून घेऊ शकतो, ओ कडून घेऊ शकतो। म्हणून ब्लड ग्रुप समजून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ए ब्लड ग्रुपचे जिनोटाइप लक्षात ठेवायचे, बी ब्लड ग्रुपचे जिनोटाइप, एबी ब्लड ग्रुपचे जिनोटाइप आणि ओ ब्लड ग्रुपचे जिनोटाइप लक्षात ठेवायचे। आणि तसेच कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये कोणते अँटीजन आहेत, कोणते अँटीबॉडी आहेत, कोण डोनेट करू शकतो, कोण रिसीव्ह करू शकतो, एवढं ध्यान ठेवायचं आहे। आणि अशा प्रकारे एबी हा ब्लड ग्रुप आपण एक्सप्लेन करायचा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डाउनलोड करा। धन्यवाद।